ह्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट काय असतं ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता आपल्याला एक सेट दिला असेल आणि त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे फाइंड आउट करणं म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. एक्झाम्पल बघू. सेट ए दिला आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहे 3, 6, 9, 12 अँड 15. जर आपण काउंट केले तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहे? 5. यालाच रिप्रेझेंट करतात एन ऑफ ए इक्वल टू 5. म्हणजेच काय म्हणतात की सेट ए मध्ये 5 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. आता सेट बी कन्सिडर केला ज्याच्यात एलिमेंट आहे 3, 4, 6, 8 आणि 9. जर सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहे हे लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार मग? एन ऑफ बी इक्वल टू 5. करेक्ट. सो आपण एन ऑफ ए आणि एन ऑफ बी फाइंड आउट केलंय. स्टेप नंबर 1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतं. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय तर आधी हे लक्षात घ्या. सेट ए आणि सेट बी मध्ये जे पण सेम एलिमेंट्स असतील त्याला म्हणतात ए इंटरसेक्शन बी. चेक करा. 3, 9 आणि 6 हे 3 एलिमेंट सेट ए आणि सेट बी मध्ये सेम आहेत. म्हणून ए इंटरसेक्शन बी इक्वल टू काय येणार मग? 3, 6, 9. पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द ए इंटरसेक्शन बी विच इज इक्वल टू हाऊ मच? 3. सो आपण इथं हे फाइंड आउट केलं. नेक्स्ट स्टेपमध्ये फाइंड आउट करायचं आहे एन ऑफ ए युनियन बी. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागेल? ए युनियन बी शोधावं लागेल. ए युनियन बी म्हणजे काय? एचे पण एलिमेंट्स पाहिजे आणि बीचे पण एलिमेंट्स त्याच्यामध्ये पाहिजे. पण जे सेम एलिमेंट्स आहे ते 2 वेळेस लिहायचे नाहीत, ते फक्त एकदाच लिहायचे. सो आपण लिहून घेऊ मग. ए युनियन बी इक्वल टू काय येणार? 3, 4, 6, 8, 9, 12 आणि 15. बघा 3, 6, 9 2 वेळेस होतं पण आपण त्याला फक्त एकाच वेळेस लिहिलेलं आहे. आता जर आपण चेक केलं तर एन ऑफ ए युनियन बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे? 7. सो एन ऑफ ए इक्वल टू 5, एन ऑफ बी इक्वल टू 5, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3 आणि एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू आलं आहे 7. आता जो हा स्क्रीनवर फॉर्म्युला मी लिहित आहे हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपण एकदा वाचू. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. या फॉर्म्युलाने तुम्ही डिफरंट प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. सो आत्ता आपण फक्त हे चेक करणार आहोत की आपण जे नंबर फाइंड आउट केले ते जर या फॉर्म्युलामध्ये टाकलं तर एन ऑफ ए युनियन बी इथून शोधलेला आणि एन ऑफ ए युनियन बीची ही व्हॅल्यू सेम येते की नाही. सो सिम्पल आपण काय करणार, हे 3 व्हॅल्यू पुट करू. सो एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू आलं. एन ऑफ ए आपल्याकडे 5 आहे, एन ऑफ बी पण 5 आहे आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 3. 5 + 5 किती होतं? 10. सो नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिणार 10 - 3 आणि 10 - 3 जर केलं तर आन्सर येतं 7. सो ह्या फॉर्म्युलाने आपल्याला मिळालं आहे ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहे? 7 आणि आपण काढलेले एलिमेंट्स पण किती होते? 7. सो हा फॉर्म्युला आपला करेक्ट फॉर्म्युला आहे जर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स फाइंड आउट करायचे असेल तर.